तेच वेंगुर्ल्याला सावंतवाडीला राहते. गोव्यामध्ये चित्रपटामध्ये काम करायला आवडेल तुम्हाला? ऑफकोर्स कोकणीमध्ये अजून कोणी विचारतच नाही. हा तुमच्या चॅनल मधून सांगा सगळ्यांका. कालच मुख्यमंत्र्यांनी सांगले की गोयात समजा 30% गोयातल्या लोकांका घेशात ना तर त्यांना सबसिडी गावतली. ओ मुख्यमंत्री साहेबांनो आमका घ्या. मग नाही तुम्हीच मनार घ्या, कुठलं तरी डायरेक्टर बघा ना, म्हणजे गोव्यात जर चित्रपट काढणार मी सांगतोय सर सबसिडी गावतली, पण 30% गोयातल्या कलाकारांका घेऊ देतेल. मग तसाच होता आपल्या कोकणात चित्रपट शूट केलो ना तर तिकडचेच कलाकार घेत. माझा पहिला चित्रपट होता प्रेम प्रथा धुमशान, त्याच्यात 30% नाही 90% कास्ट ही कोकणातली होती. मग असं जाऊ गोया 50% गावा होय गोयातल्या कलाकारांका. थँक्यू सो मच. थँक्यू. आणि तुमची हास्य जत्रा इथेही गोव्यामध्ये लोक भरभरून आवडून बघतात आणि त्याला भरपूर प्रतिसाद गोवेकरांकडून पण मिळतो. थँक्यू सो मच. असंच बघत राहा. धन्यवाद. थँक्यू. आम्हाला गोव्यामध्ये सिनेमे आणायला आवडतं. एकतर गोवा आहे म्हणून की आम्हाला येता येतं, आम्हाला गोवन फूड, इथली माणसं, इथली लोकेशन्स आवडतातच. आम्ही कुठलं तरी कारण काढून इकडे येत असतोच. पार्थ जे भाडीपान तुमका खूपदा दिसतात त्यांनी जित्रा ह्या पिक्चरान काम केला. आणि गोव्याच्या मातीमध्ये काहीतरी गंमत आहे राव, की जी कलाकारांची भूमी आहे, त्यामुळे गोवा हे फार अत्यंत जवळचं माझं ठिकाण आहे. निश्चित सर, म्हणजे गोवेकर मराठी चित्रपट असू दे, नाटक भरभरून प्रेम करतो. तुम्ही भरभरून आमचंही कौतुक केलं गोव्याचंही, त्यामुळे तुमच्या चित्रपटासाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. गोव्यात खूप दर्दी प्रेक्षक आहेत, तर नाटक असो किंवा फिल्म असो किंवा कुठल्याही गाण्याचा कार्यक्रम असो, इथे खूप चांगल्या पद्धतीने रिसीव्ह केला जातो. वेगवेगळे फेस्टिवल्स होतात. अनिता दाते जी आपल्या जारण पिक्चरा खातीर हांगासर आयिल्ली, आमकां ती पळोवपाक मेळ्ळी. त्यांच्यांनी गोंया बद्दल आपले प्रेम व्यक्त केले, त्याच बरोबर कला अकादमीचो उल्लेख केलो. कशा तरेन मराठी चित्रपटातले किंवा मराठी सिनेसृश्टीतले जे आर्टिस्ट आसात ते गोंयान येवन नाटक आसूं किंवा फिल्म आसूं ते पसंत करतात. हो तिचो अनुभव तिणें आमकां आयकयलो. थँक्यू आणि देव बरें करूं. देव बरें करो.